नमस्कार. नवराष्ट्र नववार्तामध्ये मी दीपक मोरे आपलं सर्वांचं स्वागत करतो. या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांशी आपण चर्चा करत असतो. तर आज आपल्या सोबत आहेत शिंदे गटाचे बुलढाणा जिल्हा प्रमुख ओमसिंग राजपूत. यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या इत्थंभूत कार्याबद्दल. सर, आपलं नवराष्ट्रमध्ये स्वागत. जय महाराष्ट्र. मला सांगा की आपला जो काही आतापर्यंतचा जो प्रवास झालेला आहे त्या प्रवासाबद्दल काय सांगाल? तर मी 2009 मध्ये सागवण ग्रामपंचायतचा या ग्रामपंचायत सदस्य राहिलो. नंतर 13-14 मध्ये मी ग्रामपंचायत सरपंच राहिलो. सरपंचाच्या कारकिर्दीमध्ये शिवसेना या पक्षाकडनं मी कंटिन्यू सरपंचपद राहिलो आणि काम करत असताना अंतर्गत कामं असतील, कडीकरणं असतील, ग्रामपंचायत डेव्हलपमेंट असेल, ग्रामपंचायत ज्या काही अडीअडचणी असेल, मी कंटिन्यू विकासात्मक दृष्टिकोनातून करून काम केले आणि पुन्हा मला 2 पंचवार्षिक सदस्यांनी मला निवडून दिले. आणि हे चालू असताना मी 18 ते 19 वर्ष माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यासोबत काम केलं. त्यांनी काही 2019 मध्ये पक्ष बदल केला. मग पक्ष बदल केल्यानंतर मग मी शिवसेनेमध्येच ठाम राहिलो आणि माननीय विद्यमान आमदार संजूभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वात मला काम करण्याची संधी मिळाली व त्यांनी माझी निष्ठा व प्रेम पाहून पक्षावरती मला जिल्हा प्रमुख या पदावरती त्यांनी माननीय संजूभाऊ गायकवाड यांनी माझी नेमणूक केली. निश्चितच आपल्या अध्यक्ष झाल्यानंतर जिल्ह्याभरात जी काही कामं सुरू आहेत त्या कामांसंदर्भात आणि आपण झाल्यापासून जे नवीन कामं या ठिकाणी झालेले आहेत त्याबद्दल काय? 2019 मध्ये जेव्हा सत्ता पालट झाली त्यामध्ये उद्धवसाहेब ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री झाले त्या कारकिर्दीपासून मी संजूभाऊंसोबत होतो. त्या कारकिर्दीमध्ये आणि 2.5 वर्षानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी कार्यकाळ सांभाळला. उद्धव साहेबांच्या कारकिर्दीमध्ये खरंच सांगायचं तात्पर्य की सैनिकाला वेळ देण्यासाठी उद्धव साहेबांचा अजिबात वेळ नव्हता. म्हणजे मुख्यमंत्री कार्यकर्त्यामध्ये आमदार साहेबांचा असलेला 3-4 कोटी निधी बस हिच्यातच सुरुवातीला 2-3 वर्षामध्ये काम चालायचं. कोणत्याही कागदावरती सही नव्हती करत. स्वतः मी त्यांच्यासोबत जायचो मुंबईला. त्यावेळेस काही जिल्हा प्रमुख पद नव्हतं माझ्याकडे. असं म्हणायला या ठिकाणी भाग पडतंय की मागील 70 वर्षाचा बॅकलॉग जो आहे निधीचा तो भरून टाकला की काय, अशी परिस्थिती जी आहे ती सध्या बुलढाणा शहरात विधानसभा क्षेत्रामध्ये या ठिकाणी बघायला मिळते. कामं खूप सुरू आहेत. मला एक प्रश्न पडतो की उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिंदे गट या दोघांमध्ये हे 2 फूट पडल्यानंतरचा जो काही तुमची जी ताकद आहे ती 2 ठिकाणी विभागली गेली का? आणि ती विभागली गेली असेल तर ती कव्हर अप करण्यासाठी, कारण भविष्यात आता पुढे लोकसभा येऊन आहेत, तर ते करण्यासाठी तुमचे काय उपाययोजना काय? निश्चितच 2 विभागण्या झालेल्या आहे पण बुलढाणा जिल्ह्यामध्ये काही एवढं वाटत नाही. एकच गट आहे पण तो थोडाफार चिखलीमध्ये फक्त थोडसा आहे, जास्त प्रमाणात नाहीये. किंवा मेकर लोणार या साईडला तर काही सक्षम नाहीये. बुलढाण्याचे विद्यमान आमदार असल्यामुळे आमच्याकडे काही गट तर कोणता राहिलेलाच नाही. फक्त माजी जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवार व खेडेकर साहेब हे 2च गट फक्त तिथे राहिलेले आहेत. म्हणजे तेही काही समतोल कामाच्या हिशोबाने त्यांचं काही मन लागत नाही तिथे. आणि काय सांगायचं तात्पर्य, संघटनेच्या बांधणीमध्ये एकनाथ शिंदे साहेब खूप पुढे निघून गेलेले आहे. बूथ प्रमुखांची, बूथ प्रमुख, शिवदूत यांची एवढी पक्की बांधणी सुरू आहे त्यांची की आजपर्यंत 19 वर्षामध्ये कधी उद्धव साहेबांनी बूथ प्रमुखाकडे कधी लक्ष दिलं नाही. आणि एकनाथ शिंदे साहेबांची नवी संकल्पना शिवदूत म्हणून एक नवी संकल्पना त्यांनी मांडलेली आहे. पुढे भविष्यात बुलढाणा लोकसभेची जागा ही बीजेपीला जाईल अशा वल्गना या ठिकाणी होत होत्या किंवा सर्वे झाला. सर्वेत विद्यमान खासदार हे 4थ्या क्रमांकावर आहे, अशा बऱ्याच गोष्टी या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत. असं असताना तुम्हाला वाटते का की ती जागा शिंदे गटाला या ठिकाणी मिळेल आणि त्यासाठी ती जिंकून आणण्यासाठी आपलं काय नियोजन? 100% एकनाथ शिंदे साहेब कोणी सर्वे केला, काय केला हे मागे सर्वेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. याचं उत्तर भाजपचे आमदार व भाजपचे नेते डॉक्टर जळगाव जामोदचे आमदार कुटे साहेब यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे.
व खामगावचे आमदार आकाश फुंकर यांनी सुद्धा या गोष्टीमध्ये पूर्ण स्पष्टीकरण दिलेलं आहे. कोणत्याही प्रकारचा भाजपचा सर्व्हे झालेला नाही आणि खासदार साहेब विद्यमान हे 4थ्या नंबरवर आहे असं कोणी म्हटलेलं नाहीये. निश्चितच आपली लोकसभेसाठी तयारी या ठिकाणी झालेली आहे किंवा आपण त्यासाठी काम करत आहात. मला एक प्रश्न असा विचारावासा वाटतो की आपण जिल्हा प्रमुख आहात, जिल्ह्यात कशी बांधणी झालेली आहे आणि विशेषतः शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या अद्यापही जशाच्या तशा आहेत. हे सातत्यानं फक्त सत्ता पालट होते आणि शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या तशाच राहतात. आजही शेतकरी काही ठिकाणी नैराश्यपोटी आत्महत्या करतात. अशा शेतकऱ्यांना आपण काय सांगू? मी महाराष्ट्राचं ते सांगत नाही, पण विद्यमान आमदार संजीवभाऊ गायकवाड मोताळाचा आपला जो भाग झाला तो आवर्षणग्रस्त प्रसिद्ध आहे आणि आवर्षणग्रस्त असताना आत्महत्याग्रस्तांमध्ये विदर्भामधून मोताळा तालुका हा आत्महत्यासाठी सर्वात जास्त प्रयत्न आहे. पण जेव्हा सत्ता येते किंवा हे येते आणि आमदाराला करण्याची क्षमता राहते तेव्हा या दृष्टिकोनातून जेव्हा आमदार साहेब काम करतात याच्यामध्ये सर्वात प्रथम आमदार साहेबांचं म्हणणं आहे की आत्महत्येचं मूळ कारण काय, की तिथे पाणी, वीज, त्याला जर पिकं काढण्यासाठी जर पाणी उपलब्ध करून दिली व 24 तास जर वीज उपलब्ध करून दिली तर मला नाही वाटत की येणाऱ्या पंचवार्षिकमध्ये कोणी मोताळ्यातून आता आत्महत्या करेल. कारण आमदार साहेबांच्या विकास दृष्टिकोनातून जे काम सुरू आहे, जसं नदी जोड प्रकल्पातून आपण पाणी आणण्याचा प्रकल्प, त्यांच्या भाषणातून आपण नेहमी ऐकत असाल की अशा प्रकल्पाचं मी केलेलं आहे आणि खरोखरच मार्गी लागलेलं आहे. या एका वर्षामध्ये मला नाही वाटत पुढच्या पंचवार्षिकमध्ये कोणी एखादा व्यक्ती आत्महत्या करेल म्हणून. पक्षाने जी जबाबदारी दिली ती पेलण्यासाठी आपण या ठिकाणी तयार आहात अशी भूमिका या ठिकाणी स्पष्ट केली. पक्षाने जर आपल्याला जिल्हा परिषद असेल, विधानसभा असेल किंवा इतरही कुठलीही निवडणूक लढायची सांगितली तर ती लढणार असल्याची ग्वाही जी आहे ही या ठिकाणी ओमसिंग राजपूत जे शिवसेना शिंदे गटाचे बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आहेत त्यांनी या ठिकाणी दिली आहे. यासह पुढच्या भागात नवीन व्यक्तींसोबत नवीन विषयावर पुन्हा चर्चा करूया. तोपर्यंत नमस्कार. नवराष्ट्र, दीपक मोरे, बुलढाणा.